आजचा हा पदार्थ बहुतेकांच्या आवडीचा पदार्थ, माझ्या पण। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आज वसुबारस आणि वसुबारसेला करावे अनारसे, तर त्या निमित्ताने मी आज अनारसे तळून घेतले। नशीब ते झाले, कारण मला ही खूप भीती वाटली होती की ते होतात की नाही। त्याचं कारण म्हणजे अनारसेचं मी जेव्हा तांदूळ भिजायला घातले तेव्हा मला अडचण नव्हती, पण दुसऱ्या दिवशी माझा झाला प्रॉब्लेम। आणि मग असं म्हणतात की अनारशाला ज्यावेळेस आपल्याला पिरियड येतो ते चालत नाही किंवा ते अनारसे पायरवले जातात, असं पूर्वीपासून मी ऐकलेलं आहे। त्यामुळे मग मी त्याला हात नाही लावला। मग 3 दिवस ते कंटिन्यू भिजत घालून धुवायचे असतात, तर हे सगळं काम मी मिस्टरांना सांगितलं। आणि तिसऱ्या दिवशी असे तांदूळ धुवून सुकून ते दळून घेतले। हा नैवेद्य देवाला दाखवायचा होता, शिवपालव व्हायला नको म्हणून मी सगळं त्यांना लांबूनच सांगत होते। तर मिस्टरांना मी आधी तांदूळ वाटून घ्यायला लावले आणि नंतर गूळ मिक्स करायला लावला। त्यांच्या ऐकण्यात झाली गडबड आणि त्यांनी तांदळामध्ये गूळ मिक्स केला। नशीब थोडाच गूळ मिक्स केला होता, पण त्यामुळे तांदूळ हवे तसे बारीक होत नव्हते। तर मग थोडेसे जाडसर असेच वाटून त्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला। तर आपण मैत्रिणीनं कसं करतो की तांदूळ आधी वाटून घेतो, ते चाळणीने चाळून घेतो आणि त्यानंतर गूळ मिक्स करतो। पण ही प्रक्रिया आमच्याकडून थोडीशी उलटी झाली, कारण मला करायचं नव्हतं आणि मी त्यांना लांबूनच सांगत होते, त्यानुसार ते करत होते। तर अशा प्रकारे जसे होईल तसे त्यांनी तांदूळ वाटले व त्यामध्ये गूळ मिक्स करून तो असे गोळे करून बाजूला डब्यामध्ये परत मुरवायला ठेवून दिली। 3 दिवसानंतर मी जेव्हा डब्बा खोलला, मला मिश्रण फार सुके वाटले। तोपर्यंत माझा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला होता। मग मी याच्यामध्ये अर्ध केळं घातलं आणि काहीसा भुगा घेऊन तो मिक्सरला फिरून घेतला। आधी थोडासा पातळ झाला, मग मी त्याच्यामध्ये अजून मिश्रण घातलं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं। आणि मग मला हवं तसं मिश्रण झाल्याच्या नंतर मी देवाचं नाव घेऊन अनारसे करायला घेतले। खरं तर घाबरतच केले, कारण मला भीती वाटत होती ते कसे होतात आणि कसे नाही, कारण त्याचं मला हवं तसं सगळं रेसिपी झाली नव्हती। मग पेड्यासारखा गोळा घेतला, त्याला हातावर थोडंसं पसरून घेतलं। खरं त्याच्यावरती मला पाहायचं लावून घेतली की तो पायरवला जाता की व्यवस्था तिकडे सोडून, त्यामुळे मी त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही। पण अनारसाला काहीही झालं नाही आणि तो अतिशय सुंदर रीतीने तळला गेला। तेव्हा कुठं जीव भांड्यात पडला की एवढा केलेला खटाटोप आणि मेहनत वाया गेली नाही, कारण दिवाळीचे सगळेच पदार्थ अप्रतिम झाले होते आणि अनारसा बिघडला असता तर थोडासा मूड गेला असता, कारण मला नेहमी पीठ आईकडून गावावरून यायचं, पण ह्यावेळेस थोडंसं ते पॉसिबल झालं नाही आणि मला ही रेसिपी दाखवायची होती, त्यामुळे मी ते स्वतः केलं। तर आता आपण दुसरे अनारसे तळून घेऊया। आता मी व्यवस्थित गोल आकाराचे अनारसे करून घेतले। आता मी छान गोलगोल आकाराचे अनारसे केले, त्याला वरून भरपूर अशी खसखस लावली आणि अनारसे थोडे थोडे करून तळून घेतले। टम्म फुगले होते आणि मस्त जाळीदार झाले होते। अशी ही माझी अनारशांची गंमत झाली आणि शेवटी अनारसे असे छान जाळीदार आणि टम्म फुगलेले निघाले। तेव्हा कुठं मनाला शांती वाटली, असं वाटलं खरंच अन्नपूर्णा माता प्रसन्न झाली, कारण माझ्याकडून सगळेच पदार्थ एवढे अप्रतिम आणि टेस्टी झाले होते की ते सगळ्यांनाच खूप आवडले होते। त्यामुळे मनातून खूप छान वाटत होतं। काय होतं मैत्रिणींनो, कधी कधी दिवाळीमध्ये एखादा पदार्थ आपला चुकला जातो,
पण नाराज न होता तो आपण परत नव्याने शिकून तयार केला तर नक्कीच तो चांगला होतो. कारण मला आलेले अनुभव इथून मागचे काहीसे असे होते की कोणाचा पदार्थ बिघडत नाही असं कधी होत नाही. काही ना काही चुका आणि गडबड ही होतच असते. तर या पद्धतीने माणूस पुन्हा नव्याने शिकला जातो. तर माझ्या आता बोलता बोलता सगळे अनारसे मी तळून घेतले, म्हणजे मला जेवढे हवे होते तेवढे. बाकी मी पीठ शिल्लक ठेवलं आणि देवाला असा नैवेद्य दाखवला. मैत्रिणींनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे जरी माझा मासिक धर्म आला होता तर शहरामध्ये किचन छोटेच असतात, तर यावर सावली वगैरे पडली नसेल असं मी बोलू शकत नाही. पण तरीसुद्धा माझा पदार्थ चांगला झाला. म्हणजे आपल्या चुका होतात या सगळ्या कथा आहेत. चुकीमुळं पदार्थ बिघडतात, ना की तो आपल्या पाळीमुळे म्हणजेच मासिक धर्मामुळे बिघडतो. या कल्पना डोक्यातून काढून टाका आणि चांगले अप्रतिम पदार्थ बनवा. तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.